हं. सुद्धा माझा प्रणाम. तर सर्वात पहिला मी सांगू इच्छिते, की माझी खूप इच्छा आहे, की वारीला जायचं. पण अच्छा. हे याच्यामध्ये हे जे आहे रामरट्ट्यामध्ये, कॉलेजच्या रामरट्ट्यामध्ये, संसाराच्या रामरट्ट्यामध्ये ती हां, सगळी गोष्ट माझी म्हणजे ती इच्छा पूर्ण एका साईडला पडली. पण आता ज्या ज्या वेळेला हां, आता माझ्या कोल्हापूरला घराच्या जवळून दिंडी जाते ना, हां, हां. त्यावेळी मी ते अवश्य मी तिचं दर्शन घेते हं, आणि हं. विचार करते रिटायरमेंट नंतर मी नक्की जाणार आहे. तर 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 बरोबर आहे. तर माझे आषाढी कार्तिक आता तुम्हाला माहित आहे, की विठ्ठल रुक्माई, हं, विठ्ठल रुक्माई हे जे आहे, तर हं. विठ्ठल रुक्माई विठ्ठल सावळा विठेवरी उभा असं म्हणतात ना, हं, तर हं, हं. ते तर हे जे विठ्ठल आहे हे शेतकऱ्याचं रूप आहे. म्हणजे बरोबर. काय आहे तर पूर्वीच्या काळी लोकांना कामाला वेळ मिळायचा नाहीये. हां, हां, हां. तर तर त्याच्यामुळे विठ्ठल त्यांचं प्रतीक आहे. आणि हं. रुक्माई देवी ते म्हणजे काय विठ्ठल पूर्वीच्या काळी तुम्ही रुक्माई देवीचं बरं रूप पाहिलेलं असेल, की अ, हिरवा चुडा भरलेला आहे किंवा भाळावर कुंकू आहे, हिरवी साडी घातलेली आहे. हं, हं. म्हणजे हे जे काय आहे ना, हं. तर हे पूर्वीचे शेतकऱ्याला त्याची पत्नी अर्धांगिनी म्हणजे विठ्ठलाची जी अर्धांगिनी आहे ती हं. आपली रुक्माई देवी आहे. तर हं. माझं पहिल्यांदा हे जे अनुभव आलेले आहेत ते मला प्रत्यक्ष आलेले आहेत. तर हां, हां. पहिला जो अनुभव आहे, हं. तर वारीच्या वेळी काय आहे, माझी विठ्ठल रुक्माईकडं मी लहानपणापासून आजोबांच्या वेळेपासून आम्ही विठ्ठल रुक्माईला जायचं, पंढरपूरला जायचं. पण हां, असं प्रत्यक्ष तिथं जाऊन दर्शन वगैरे घेतलं नाही. पण हां. मी पिक्चरमध्ये वगैरे बघायचे विठ्ठलाच्या, की हां, हां. विठ्ठलाला सगळे सोन्याचे दागिने घातलेले. हां, हां, हां. रुक्माईला सगळे सोन्याचे दागिने घातलेले आहेत. हां. आणि त्यांचा कंठमणी घातलेला आहे तो. तर हे पण ते याच्यावर नेटमध्ये बघितलंय मी, की विठ्ठलाचे पूर्वीच्या काळी लोकांनी जवळजवळ 400-500 वर्षापूर्वी त्यांना दिलेले जे हे आहेत आभूषणं वगैरे आहे हां. रुक्मिणीलाही. हां, हां. आणि प्रत्यक्ष त्याला काय करतात, सोन्याचं धोतर घातलेलं असतं ना त्याला. हां. तर ते प्रत्यक्ष मी कधी बघितलं नव्हतं. हां, हां, आणि हां. माझी कल्पना आहे ठराविक वेळेला ते घालतात ना विठ्ठलाला. हां, आणि हां, हां. हां आणि मला ती बघायची खूप इच्छा होती, की बाबा मला आहे, हां. विठ्ठला मला ते बघायचं आहे. हं, हं. आणि मग साधारण 2000 15-16चा काळ असेल तो. हां, हां. आणि त्यावेळी काय घरचे सगळे लोकं होते आणि दिवाळीचा पाडवा होता. हां, हां. पाडव्याचा दिवस होता तो. हां, हां. पण मग त्यावेळी सगळेजण दिवाळी साजरं करण्यात हां. गुंग असतात ना. मग बरोबर. त्यावेळी घरच्या लोकांनी सगळं ठरवलं, की आज आपण पंढरपूरला जाऊया, तुळजापूर, अक्कलकोट वगैरे करू. हां, हां, हां. मग मी सगळेजण ठरलं, आई-वडील, मी, माझे पती वगैरे सगळं गेलं. हां, हां, हां. आणि त्यावेळी तुम्हाला सांगते पंढरपूरला गर्दी कमी होती. हां, हां. आणि गर्दी कमी होती आणि साधारण 1 तासामध्ये मला हं. दर्शन मिळालं. हां. आणि विठुरायाला त्या दिवशी त्यांनी सबंध सोन्याचं धोतर घातलेलं होतं. सगळे जे आपण याच्यावर बघतो, हां, हां. म्हणजे जे याच्यामध्ये बघतो ना चित्रामध्ये, हां, 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 ते हां. सगळे अहंकार वगैरे सगळे रुक्माईलाही घातलेले होते. ओह! आणि माझं कसं आहे माहिती आहे, हं. माझं आता विठ्ठलाचं कसं आहे, तुम्ही दर्शन घेतात तर प्रत्यक्ष पावलावर असं घेतात ना दर्शन. हो, हो, हो. बाकी कुठल्या देवाचं मिळत नाही. पण कसं आहे माझी हाईट कमी आहे. हां. मग त्यामुळं माझं पावलावर माझं डोकं ठेकायचं होतं, पण मला ते करता येत नाही ना. हां, हां, मग हां. मी त्यावेळी काय केलं मी असं हे केलं, पण पावलापासून काहीतरी 1 फूट एक अर्धं हं. एक वीटभर एवढं हे राहिलं. हं.
मग ऍक्च्युली मला पावलाचं दर्शन घेता येईना. एवढ्यात काय झालं, माझे पती आले आणि दुसरे दोघांनी त्या लोकांनी मला उचललं ओ, आणि अरे वा. त्यांनी मग पावलावर मी असं डोकं ठेवलं हा. आणि ते नयन रूप जे आहे ते माझ्या डोळ्यात साठवलं. हा. मग ते विठ्ठलाचं जे रूप आहे, तिथं हं. माझी इच्छा पूर्ण झाली की बाबा मला तुला दरवेळी मी तुळशीच्या माळामध्ये तुला बघते हा. आणि आज मला तुला जे बघायचं आहे हा. ते सुगंध आभूषण घातलेलं आणि अरे त्याच्याबरोबर विठ्ठल रुक्मिणीचंही दर्शन घेतलं ताई. अरे वा. म्हणजे तर मग त्याच्याबरोबर काय झालं माहितीये, हा. त्याच्याबरोबर मला इतकं सुंदर वाटलं माहितीये ते, की हा. तिथं माझी विठ्ठल रुक्माईची माझी इच्छा पूर्ण केली विठ्ठलानं. हो, खरं. आणि ताई आणि दुसरा जो आता आता रिसेंटली आता काय झालेलं, जसं वय होत जातं आपलं, हं. तर काय झालेलं आहे, पूर्वीच्या काळी म्हणजे लोकांचे एवढे देवावर विश्वास नव्हते. बरोबर. पण आता कसं झालंय, प्रत्येकाचा देवावर विश्वास बसलेला आहे. हो, हो, आणि हो. ते काय करतं, देवाला आपण कुठं जायचं तर देवाकडे जायचं. हं, म्हणजे हं. असं तुम्ही जैन लोकांच्या किंवा ख्रिश्चन लोकांच्या याच्यामध्ये बघा, की हं. त्यांच्या गर्दी नसते बिलकुल नाही, नाही. हां. देवळामध्ये. पण ते आपल्या देवळामध्ये काय असतं, भरमसाठ गर्दी असते. हं. मग त्यामुळं काय होतं, आपल्याला ज्यावेळी हं. ज्यावेळी काय होतं, आपण जातो ना देवळामध्ये वगैरे, तर हं. आपल्याला तिथं उभं राहावं लागतं. हं, हं, 2-2, 3-3 तास उभं राहावं लागतं. हं. मग फॅसिलिटी असेल तर ठीक आहे तिथं हं. बसायची वगैरे. जर फॅसिलिटी नसेल उभं राहायची, हं. म्हणजे हे करायचे, तर तुम्हाला काही तिथं काय करता येत नाही. तुम्हाला 3 तास तुम्हाला तिथं उभं राहावं लागतं ना. बरोबर मग आहे. हं. ज्यावेळी आपण यंग असतो त्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम नसतो. अगदी, अगदी. ज्यावेळी तुमचं वय होतं, हं. त्यावेळी तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो ना, बरोबर की आहे. बाबा तुम्हाला हे करायचं. मग आता आता मी जवळ-जवळ 6 महिन्यापूर्वी विचार केला, की मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. पण हं, हं. मी अजिबात पैसे भरणार नाही. मी त्याचं दर्शन घेणार ते वारीनच घेणार, म्हणजे रांगेमध्ये उभा राहूनच घेणार म्हटलं. हां. आणि मग त्यावेळी ठीक आहे म्हटलं आणि मग रांगेमध्ये आम्ही दोघंही गेलो. तर हं. काही तिकडून सुंदर असं तुम्हाला माहिती आहे, की विठ्ठलाचं दर्शन घेताना पुढून रांग येते, नंतर ती खाली म्हणजे तुमची ती चंद्रभागा नदी आहे तिच्या हो. कडेनं येते, नंतर वरती जाते. म्हणजे हं. असं सगळं फिरून येते ना. हां. तर मग मी विचार केला, की ठीक आहे फिरून यायचं असेल ना, हं. काही मला 3 तास उभं राहावं लागलं तरी चालेल. पण मी मधनं पैसे देऊन किंवा बिलकुल मधनं नाही. जाऊन कळसाचं अगदी दर्शन बरोबर. घेणार नाही. त्या दर्शनाला काही अर्थच नाही ताई. हो. आणि मग ताई तुम्हाला सांगते, आम्ही गेलो हं. साधारण 9 वाजता गेलो ताई हं. दर्शनाला वगैरे आणि इतकं छान, म्हणजे हळू चढत गर्दीतून हे केलं तर तिथं एका ठिकाणी बसायची सोय छान होती. हं. इव्हन तुम्ही सांगू, पिठलं, भाकरी वगैरे तुम्हाला भूक लागल्यावर सुद्धा सोय होती. म्हणजे हो. इतकं छान आणि 2-3 ठिकाणी वॉशरूम किंवा वगैरे सोय होती ताई. आणि हं. नंतर चंद्रभागेमधनं थंड वारा येत होता. अरे छान, वाह! म्हणजे असं वाटलंच नाही की 3 तासानंतर दर्शन मी घेतलं. पण असं वाटलंच नाही की मी 3 तास उभारले. मला पिकनिकला गेल्यासारखं वाटलं. म्हणजे द पांडुरंगानं त्याचं दर्शन माझ्याकडून करून घेतलं ना. ठरवून घेतलं. कसं म्हणजे बोलला. तो जो आनंद आहे मला नंतर, अजिबात घाई गडबड नाही, गोंधळ नाही. सगळीकडं हं. बरं हे विठ्ठल नामाचा गजर वगैरे सगळं होतं. तरी हं. आम्ही तो दर्शन घेतलं. हां. हा आत्ताचा अनुभव, म्हणजे 6 महिन्याच्या पुढचा. बघा ना. आता दुसरं एक अनुभव मला सांगायचा आहे तुम्हाला. तर हां. ज्यावेळी तुम्ही विठ्ठलामध्ये जाता, तर सर्वात पहिलं जर मला पूर्वी म्हणजे पुढं मी एवढं पंढरपूरला
8-9 वर्ष गेलेले नव्हते. हम्म. मग त्यामुळं मला अ, नामदेवाची पायरी, हा. परत संत कानोपात्राची पायरी वगैरे काय माहित नव्हतं. आणि संत कानोपात्राबद्दल तर मला माहीतच नव्हतं की बाबा, बरं हे सगळे जे संत लोक आहेत, हा. हे सगळे मी लहानपणापासून यांची चरित्र वाचलेली आहेत. वाचलेली आहेत आणि खरंच आणि पूर्वीचे संत ऍक्च्युली त्यागी म्हणजे होते. बरं ठीक आहे, हे सगळे संत कानोपात्र असेल हम्म. किंवा दुसरे जे असतील नामदेव वगैरे, हे हम्म. 600 वर्षापूर्वी होऊन गेलेले आहेत ना. हा. पण त्यांचं आता कुठं शोधायचं वगैरे मी त्यांना बघितलं, तर मी विचार केला की हा संत कानोपात्रा वगैरे आहे, तर ऍक्च्युली आपलं हे आपण तिथं ज्यावेळी दर्शनाला जातो त्यावेळी तिथं तिथं होतं की तिनं नामदेव असो, संत नामदेव असो किंवा संत कानोपात्र, त्यांनी आपलं पायरीवर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायरीवर देह त्यागला ना. हा. मग ते मी विचार केला की आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे ते, हा. त्यांचं संत कानोपात्राचं वगैरे. आता 400 वर्षात नंतर मी बघायचे बाबा कुठे आहे. हा. तर पहिल्यांदा मी त्याच्यासाठी मी स्वतः एक 4 वर्ष 6 वर्षापूर्वी गेले. हा. तर मग तिथं गेलं तर स्टार्टिंगलाच संत नामदेवाची पायरी आहे ना. हा. या पायरीवर संत नामदेवानी त्यांच्या फॅमिलीनं, जवळजवळ त्यांच्या फॅमिलीतले 16 लोक जे आहेत, हा. त्यांनी तिकडं देहाचं आपलं हे केलं, म्हणजे सोडलं, म्हणजे ते मोक्षप्राप्ती झाली त्याची. हो, बरोबर. मग त्या पायरीचं दर्शन घेतलं मी. हा. आता ना मला शोधायचं होतं की ते संत कानोपात्र. आता बऱ्याचशा लोकांना आजकालची जी बरं कानोपात्र, मी लहानपणापासून संत कानोपात्रा बरोबर इतके हे केलेली आहे. जसं मीरा असो किंवा राधा हा. श्रीकृष्णावर प्रेम करायची, हा. तशी संत कानोपात्र आपल्या विठ्ठलावर प्रेम करायची. ओ. तर त्याचं चरित्र तुम्ही थोडक्यात 1-2 मिनिटं चालेल. पण पूर्वीच्या काळी संत कानोपात्र म्हणजे हे सरदार लोक असायचे ना, तर त्यांनी ते लोक हे करायचे, म्हणजे बायका ठेवल्या, नाच गाणी वगैरे करायच्या ना. तर तसंच त्यांनी ठेवलेली होती श्यामा नायकी, तिला नायकीन म्हणायची. तर ते श्यामा नायकीनीची मुलगी म्हणजे संत कानोपात्रा. मग श्यामा नायकीन नाचगाणी वगैरे करायचे, सगळे सरदारजी वगैरे यायचे. तर ही जी संत कानोपात्रा होती, ती खूप दिसायला सुंदर होती. पण तिला हे सगळं आई जे करते ते आवडायचं नाही. मग ती लहान असताना तिनं बघितलं की आपल्या दारातून दिंडी निघाली आहे. मग त्या दिंडीनं तिनं विचार केला की ती दिंडीनं मला पण पांडुरंगाला जायचंय. मग ती पळत पळत गेली, तर त्या लोकांनी म्हणजे दिंडीमधल्या वारकऱ्यांनी तिला एक याची विठ्ठलाची मूर्ती दिली. अच्छा. तर ती बघितल्यावर तिचं पहिलं प्रेम तिचं, ती म्हणाली आता तिथून पुढं माझं आयुष्य पांडुरंगासाठी. मग ती पुढं खूप सुंदर व्हायला लागली वगैरे. मग श्यामा नायकीनं विचार केला की तिला आपल्या खूप म्हणजे दिसायला सुंदर होती, तिला नाचगाणी करायची वगैरे. तिनं हे केलं, फोर्स करायला सुरुवात केली तिला. पण ही म्हणाली मला हे असलं काय करायचंय, माझं जीवन फक्त पांडुरंगासाठीच आहे. मग अशा वेळी मग तिची सौंदर्याची कीर्ती जी याचा मुस्लिम बादशाह आहे, तो बिदरचा काय हे दिलेला आहे त्यांनी, बिदरचा बादशाह आहे. तर त्याच्याकडं ते पोहोचलं. मग त्यानं डायरेक्ट सांगितलं की तिला घेऊन या म्हणून, उचलून घेऊन या, म्हणजे माझ्या उचलून घेऊन या म्हणून. मग त्यानं ते बादशाहने हे केल्यावर मग सगळी लोक त्याची ते सेना घेऊन आली. मग ते सगळं, मग ही पटकन काय केली, परत पांडुरंगाच्या
हं, ह्याच्यामध्ये गेली, हं, पांडुरंगाच्या पंढरपूरच्या तिथं पायरीपाशी. हं, आणि तिथं सांगितलं, माझा देह तुझ्यासाठीच आहे पांडुरंग. आता हं. तू काय करायचंय ते कर. असं हं. म्हणून तिनं तिथं आपलं डोकं टेकवलं. ओह! आणि डोकं टेकवल्यावर हे लोक आले, तर ते बघतात त्यांनी ती श्यामा नायकीन आली, तिनं स्वतःच्या मुलीचं हे उचललं डोकं, पण देहातून प्राण गेलेला होता तो वेळ, तर याला मिळालेला होता. विठोबाशी ओह! एकरूप झालेला होता तो. हां. मग हे मी वाचलेलं आहे. खूप याच्यावर पुस्तकं अवेलेबल आहेत. हां, हां, सेवेकरांना मी सांगेन की ते वाचा तुम्ही. तर हां. मला प्रत्यक्ष आता 400 वर्षानंतर, 500 वर्षानंतर ओह! मला ते शोधून काढायचं होतं, की त्या बरोबर. देवळामध्ये ती कुठं आहे पायरी, हां, हां, आणि हां, मला हां. त्याचं दर्शन घ्यायचं होतं. आई गं! मग ते मी विचार केला. मग हळू सगळं करता हं, मला एका ठिकाणी वरून आपण जातो ना, तिथं हं. संत कानेपात्राचं देऊळ आढळलं. एक मूर्ती आहे बघा. हां, हां, हां. तुम्ही देवळात गेला ना, तर ज्यावेळी तुम्ही दर्शन घेता ओळीनं, त्यावेळी तिथं संत कानोपात्राची काळ्या दगडाची मूर्ती आहे. हां, हां. बरोबर. तिथं आणि तिथंच एक झाड आहे पूर्वीच्या काळचं. हां, तर हां. तिथं कानोपात्राचा देह झाला. म्हणजे आई तिथं गं! म्हणजे ती संत कानोपात्रानं हं. विठ्ठलाच्या चरणी देह अर्पण केला तिथं. बघा ना ताई. मग तिथं बघितल्यावर मला तिथं मी फूल ठेवलं. हां. आणि मला त्यावेळी मनाचं समाधान झालं, की बाबा माझ्या डोळ्यातनं अश्रू आले तिथं, की खरंच बाबा ना. मी सगळं इतकं वाचतेय, नुसतं इतिहासातल्या पोथ्या वाचते. हां, हां. पण प्रत्यक्ष मला त्या देवळामध्ये बघायला मिळाले ना कानोपात्र. हो ना ताई. खरंच. हो, मग ते खरंच म्हणजे हे असं मला प्रत्यक्ष दर्शन घ्यायचंय आणि ती एकनिष्ठ राहिली ना देवाशी. एकनिष्ठ राहिली. हां. हो, हो. ते म्हणजे आणि अत्याचारला तिनं आणि दुसरी गोष्ट त्यावेळी इतकं जुलूम करायची ही लोकं हो, हो. स्त्रीवर. तिनं आपलं बरोबर. म्हणजे शील जपण्यासाठी, तिनं प्राण आपलं चारित्र्य जपण्यासाठी तिनं आपलं प्राण समर्पण गमावले. दिलं ना. खरंय. आणि हे सगळे बघितल्यावर माझ्या डोळ्यातनं अश्रू आले आणि हं, मला इतकं म्हणजे मनातनं समाधान वाटलं ताई. हं, म्हणजे मी समाधान त्या दिवशी मला खूपच छान वाटलं, की बाबा मी शोधून काढलं आणि हं, मनोमत तिला हे केलं, म्हटलं धन्यवाद परमेश्वरा तुला. हं. खरंय. आणि ताई अजून एक अनुभव आहे माझा, सांगू? सांगा ना, सांगा. हा तर कसं आहे, हे कसं आहे ताई, आणि एका दुसरा तिसरा असा अनुभव येत गेलेले आहेत मला. नाही म्हणजे हे आणि उषा विठ्ठलाशी आषाढी. रिलेटेड आहे का? हां? हे विठ्ठलाशी रिलेटेड आहे का? हां, विठ्ठलाशी तो रिलेटेड आहे हो. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, सांगा ना ताई. विठ्ठलाशी सगळे अनुभव जे आहेत ना, हां, विठ्ठलाशीच रिलेटेड आहेत. फक्त हां, हां. काय आहे, मला एवढ्या वर्षात आलेले आहेत ते. हां, 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 हां. मग त्यामुळं मी हे केलं. तर ताई, विठ्ठल तुम्ही बघितलं असेल, हं. की विठ्ठल विठ्ठल नावाचा एक पिक्चर होता. हां, बरोबर. तुम्ही बघितलं साधारण ताई 2005 5, 5:30, 5-6च्या दरम्यान आलेला असेल तो. नाही देवाचे बघितले जायचे त्यावेळेला पिक्चर. हां, आणि हा विठ्ठल जो पिक्चर आहे त्याला इंटरनॅशनल लेव्हलवर खूप मान्यता मिळालेली आहे. हां, हां. आणि त्यावेळी माझं पोस्टिंग मालवणला होतं. ओह! तर अरे त्याच्यामध्ये कसं दाखवलंय त्यांनी 5 वारीची आपण विठ्ठल म्हटला की एकादशीची वारी हे समीकरण आहे. हो, हो. मग त्या बरोबर. वारीची म्हणजे प्रत्येकजण आपली इच्छा काय आहे हां. ते ठरवून येतो ना, वारी करायची. बरोबर आहे. तर त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी काय-काय लोकं वारी करतात ना. हं. मग पांडुरंग दरवेळी हे घेत नाही, की बाबा पूर्ण करत नाही. बाबा त्याची तळमळ किती आहे. बरोबर, ते बरोबर. पहिल्यांदा हे करतो, टेस्ट करतो, हं. परीक्षा घेतो आणि मग आपल्याला दर्शन घेतो, पूर्ण करतो. तर बरोबर. हे साधारण त्याचा विषय आहे. हं, तर ताई कसं आहे, पहिल्यांदा एक सायंटिस्ट असतो. त्याला हं. सगळं मुलाचा ॲक्सिडेंट होतो अमेरिकेमध्ये वगैरे. तर हं. नातू हरवतो. अच्छा. तसंच नातू वारीमध्ये येतो. सायंटिस्ट नातू वारीमध्ये येतो तर त्याला मुलगा मिळतो.
हा. दुसरं त्यांनी स्टोरी दाखवली की आपल्या बायकोचं मर्डर करून येतो एक मनुष्य हा. आणि तो पळून येतो पोलिसांच्याकडून. तर अच्छा. परमेश्वर त्याला भेटतो आणि त्याला स्वतःला सांगतो की तू चूक केलेली आहेस हा, हा. आणि त्याला शिक्षा देतो. अच्छा. हा, हा. तिसरी स्टोरी असते ती एक बाई तिचा नवरा खूप तिच्यावर प्रेम करत असतो. हा. तर ती नवऱ्याला सोडून आपल्या प्रियकराबरोबर पळून येत असते. तर तिला तिचं वारीला नवऱ्याचं प्रेम समजतं. अरे म्हणजे वा. अशा ज्या गोष्टी आहेत लोक चुकत असतात तर परमेश्वर त्यांना सांगत असतो की हो. तुम्ही इथं चुकताय आणि त्यांचं आयुष्य चांगलं करतो. पण हे बघितल्यावर म्हणजे विठ्ठल अजूनही काही तो पिक्चर इंटरनॅशनल पॅरिस का कुठं नंबर 1 वर आलेला आहे. हो. आणि ताई मी इतका प्रयत्न केला आतापर्यंत तो युट्यूबवर तर कुठं तर तो हा. कुठंही अवेलेबल नाहीये ताई. नाहीये. नाहीये. तर तो कुठं असं टीव्हीवर वगैरे दाखवतात त्याच वेळी. आणि ताई मी हे बघितल्यावर मला त्या वारीचं सुरू झालं मला इतकं अनावर झालं माहितीये. आणि ते पिक्चर चालू होतं त्यावेळी मी बघत होते आणि शेवटी त्यांनी मोठी अशी शंकराची मूर्ती म्हणजे स्क्रीनवर त्यांनी विटेवर उभा राहिलेला हे दाखवला हा. विठ्ठल. आणि मी त्या याच्यात इतकं तुम्ही बघा ते विठ्ठल विठ्ठल नावाचा पिक्चर आहे तो. हा, हा. खूप छान आहे तो. बघते मी, तर बघते. तर तर मग ते बघितल्यावर मी इतकं माझं इमोशनल हे झालं मी पळत गेले आणि तिथं डोकं त्यात ठेवलं म्हणजे वरती स्क्रीनवर असतं ना हा, तिथं हा. त्याच्यासमोर डोकं ठेवलं. हा. आणि म्हणजे मला इतकं छान वाटलं ते म्हणणारी अहो ताई ते मला म्हणायला लागले खाल्लं अहो खाली या ते नुसतं पिक्चर आहे. मी म्हटलं आता विठ्ठलानं मला बोलवलं तर मी पंढरपूरला जाऊन येणार म्हटलं. आणि लगेच तिसऱ्या दिवशी मी विठ्ठलाला गेले आणि दर्शन घेतलं ताई मी. ओ. हा लगेच अनुभव आहे. आणि ताई लगेच गेल्या होत्या. लगेच मी तिसऱ्या दिवशी गेले की मला इतकं म्हणजे हे झालं की मला विठ्ठल बोलवतोय आणि मला जायचंय. कसं वाटतंय ते एकदम मस्त हो मग हृदयाला भेटतंय. मी त्यावेळी आले तर मी डायरेक्ट म्हटलं चला 4 व्हीलर घेतली डायरेक्ट पंढरपूरला तिसऱ्या दिवशी दर्शन घेतलं. आणि अरे मग वा. मन शांत झालं माझं. वा. आणि ताई म्हणजे विठ्ठलाचं लहानपणापासून इतकं म्हणजे आम्हाला अप्रूबाई आणि कसं वाटायचं मला तिथं गाभाऱ्यामध्ये आहे विठ्ठल. हा, हा. पण ते आजूबाजूचे जे लोक हजारो सेवेकरांच्या मनामध्ये आहे विठ्ठल तो. ओ. आणि पूर्वीच्या काळी म्हणजे विठ्ठल काय हा. किंवा त्याचं वारी काय किंवा त्याच्या मागचं हिस्ट्री काय वगैरे समूह आणि कसं आहे ताई ते विठ्ठल रुक्माई जे आहेत ना हा, हा. त्यांच्यामधनं म्हणजे बघितलं इतकं संमोहन काय आहे माहित नाही इतकं प्रेम वाटतं हा, की हा. त्यांच्याकडे हिप्नोटिझम केल्यासारखं हेच होतं हो. चेहऱ्यावर बघावंच लागतं बघतच बसावं लागतं. हो, हो. हे मात्र बरोबर. असं हे मात्र येतंय मला. आणि तिथून म्हणजे हे झाल्यासारखं हे हं. झाल्यावर तरी हं. आणि अजून एक अनुभव सांगते रिलेटेड मी हं. त्याच्याकडे हा साधारण 12-13 सालचा असेल. तुम्हाला माहित आहे की आपण या 18-20 वर्षामध्ये भरपूर 7-8 वेळा मी गेलेले आहे विठ्ठल पंढरपूरला वगैरे. हा, हा, हा. तर मी हं. एकदा 16 सालचा आहे अनुभव. हा, हा, हा. आणि मी मी म्हणजे विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून येत होते. हा, हा. तर मला एक तिथं पाकीट मिळालं. अच्छा. तर त्या पाकीटमध्ये काय होते भरपूर सारे पैसे होते. त्यावेळेला हजाराच्या नोटा होत्या काही. अरे बापरे. हां, मग ते हजाराच्या नोटा होत्या आणि कुणाचं होतं आजूबाजूला बघितलं कोणाचं नव्हतं. मी म्हटलं मला असा पैसा मला घ्यायचाच नाहीये. हं, हं, हं. मग ते तिथं पोलीस बसतात का नाही हा, हा, हा. त्यांना मी ते पाकीट नेऊन दिलं. अच्छा. हा. तर त्याच्यामध्ये कमीत कमी काही त्यावेळी 15,000 ते 20,000 रक्कम होती. बापरे, बापरे. हा. एवढी नेऊन दिली. नंतर मग माईकवरून माझं म्हणजे त्या पाकीटचा ऑनर आला वाटतं. हं, तर हं. त्यानं माईकमधून
नाव पुकारलं हे की असं असं. हा, तर मग मी बक्षीस वगैरे मी घेतलं नाहीये. हा, पण परमेश्वराला म्हटलं ज्याचं होतं ते म्हणजे रिअल मनानं मी वापस करून टाकलं हा, हा. पाकीट. त्याच्यामध्ये त्याचं आय कार्ड होतं त्या माणसाचं. अरे. हा, मग ते मी त्या पोलिसांना देऊन टाकलं ताई. हा. आणि मग तुम्हाला असं. माहित आहे, हा, हा, तर तुम्ही जर हे केलं, हा. बरं, बाहेर आलात तर गरुड खांब आहे. हम्म, हम्म, हम्म. त्या गरुड खांबाला म्हणजे माऊलीला तो खांब आहे ना, हम्म, गरुड आहे, तुम्हाला माहित आहे की त्यांचं वाहन आहे. त्या गरुड हो. खांबाला पूर्वी आम्हाला आजोबा म्हणायचे त्याला कडकडून मिठी मार आणि हे कर, पण आम्हाला कळायचं नाही हो ते कशासाठी आजोबा सांगतायत. मग मोठं झाल्यावर आम्हाला कळलं हा, की गरुड म्हणजे काय. आपण परमेश्वराला, विठ्ठलाला याचं गरुड आहे, याचं विठ्ठलाचं वाहन. हा. आणि संत तुकारामाला गरुडानं वरूनच ते मोक्ष प्राप्ती झाली ना. बरोबर. हो. मग त्यामुळं मग आम्ही पुढे गेलं की आम्ही त्याच्यावर दोन्ही कान धरायचे, विठ्ठल विठ्ठल असं 10-15 वेळा उड्या मारायच्या. आणि त्याला आपलं असं करकचून, लहानपणी आमचे कुठं हे व्हायचं, आता आता हात पोचायला लागले ना. बरोबर. तर त्याला भेटलेला आपला भविष्य भेटलेल्याचा आनंद व्हायचा होते. हा. मग त्याचं इतकं छान म्हणजे प्रत्येक त्या विठ्ठलाच्या पंढरपूरला केलं ना, तर प्रत्येक गोष्टीमध्ये काही आपलेपणा आहे. हे मात्र नुसतं खरं. हे अगदी खरंय. तरी नुसतं काय करायचं, नुसतं 1 तासामध्ये जायचं, याचं दर्शन घ्यायचं, बरंच याचं, ते काय मला खरं वाटलं नाही ताई म्हणून. हा, बरोबर. तर मी काय विचार केला, ठीक आहे मी 2 वर्षातनं 3 वर्षातनं पंढरपूरला जाईन, पण प्रत्येक गोष्टीचं मनाला समाधान वाटेल. बाबा मी हे कानोपात्राच्या पायरीचं दर्शन घेईन, नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेईन, चंद्रभागेमध्ये तिकडून येणारी झुळूक जी आहे थंड पाण्याची ती मी एन्जॉय करेन. बरोबर. मंद मंद तुमचं विठ्ठल रुक्माईचं जे आहे त्यांचं दर्शन छानपैकी घेईन. तिथून म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत त्या मी एन्जॉय करेन ना. म्हणजे तेच तर खरं आहे ना ताई. अगदी. आणि तुम्ही बघितलं, मी टीव्हीवर वगैरे बघते की जे खरे वारकरी असतात ताई, त्याला आणि सर्वात पहिला म्हणजे मोह सोडणं. मोह नसतो त्यांना. अगदी बरोबर. कसं बोलला. म्हणजे माझा आत्मा परमात्म्याशी लीन झालेला आहे. अहमपणा सोडलं ना ताई, अगदी अगदी तुम्ही परमेश्वराचे होऊन जाता. मग परमेश्वर तुमची काळजी घेतो. बरोबर. अगदी. मग ताई मी कसं आहे काय काय वेळा आणि 2 मिनिटात मी एक सांगते की पूर्वी माझा स्वभाव खूप रागीट होता, हे वगैरे मी सांगितलंय सगळ्यांना याच्यामध्ये, पूर्वीच्या माझ्या याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर मला कळायला लागले की मला हे अवॉइड करतायत. म्हणजे जे आपल्या बरोबरचे लोक असो किंवा रिलेटिव्ह असो अवॉइड करतायत. मग कुठंतरी मला वाटलं की मग मी ठरवलं की मी आता रागवणार नाही, काय नाही, मी शांत राहणार. ते त्यांनी म्हटलं, त्यांनी ठीक आहे, त्यांचा राग असेल, त्यांना म्हणायचं असेल ते म्हणू दे, मी उलट उत्तरं देणार नाही. आणि त्या जागेपासून मी बाहेर, म्हणजे लोक जरी चिडले, कोण झालं, काही म्हटलं, तर त्या रागेपासून मी बाहेर जाणार. म्हणजे की त्याच्यामुळे मी एफेक्ट होणार नाही. बरोबर. अगदी. आणि काही ह्या गोष्टी करायला मला 2-3 वर्ष लागली. हो ना. आणि असा त्याचा परिणाम झाला की मी आनंदी झाले ताई. बाहेरची दुनिया काही असू दे, जळो-मळो, बरोबर, पण मी आतनं आनंदी राहायला लागले ताई. माझं डिस्टर्ब होऊन राहिलं नाही. खरंय. आणि हा जीवनातला आनंद ताई मी मिळवला ताई. तर ताई तर मग हे जे अनुभव मी शेअर केलेले आहेत हे मला अजून भरपूर आहेत, पण आत्तापुरतं मी तेवढे शेअर केलेले आहेत. आणि विठ्ठल, बोला, याचे काही फोटो आहेत?
ताई विठ्ठल रुक्माईचे मी आता थोड्या वेळानं पोस्ट करते ताई. बर 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 चालेल. करते मी हो आता. मग हो आता ते मी जस्ट तुम्हाला फोन केला मग ते डायरेक्ट हे केलं तर ती कानोपात्राचे वगैरे मी तुम्हाला फोटो पाठवते ताई. हो 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 आणि चालेल. तुम्ही पाहिजे तर उद्या स्पेशल केसमध्ये हा फोन माझं हे करा. हो ताई मी हा ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा. आवडले का? हो. सेवेकरांनो मला प्लीज सांगा तुम्हाला आवडले का? सगळे कमेंट करतील बघा. श्री स्वामी समर्थ. विठ्ठल रुक्माई. हा खरंच. विठ्ठल विठ्ठल जय हरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.